आणि तुम्ही असे मस्त हेल्दी पौष्टिक टेस्टी थालीपीठ नक्की ट्राय करा। मस्त असे साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचे, अतिशय टेस्टी लागतात। आणि हे थालीपीठ आपण कशाचे बनवलेले, हे थालीपीठ आपण इथे लाल मुळ्याचे असे आपण इथे चविष्ट आणि टेस्टी थालीपीठ बनवणार आहोत। चला तर मग आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आपल्या चॅनलवर आपण भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ कटलेट अपलोड केलेले, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता। हे जे आपण थालीपीठ बनवलेले ना, हे रेग्युलर मुळ्याचे नाही बनवलेले। रेग्युलर मुळ्याची आपली चव वेगळी असते। हा आपण रेड कलरचा मुळा असतो, ज्याप्रमाणे आपला बटाटा असतो ना त्याप्रमाणे या मुळ्याची थालीपीठ चवीला अप्रतिम लागतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। हे थालीपीठ दह्यासोबत खूप छान लागतं, तसेच आपण हे लोणच्याबरोबर पण खाऊ शकतो। कसे झाले टेस्ट करून मला सांग। मस्तच, खूप छान झाले। हे बघा, इथे हा जो मुळा आहे ना, या मुळ्याचे आपण इथे थालीपीठ बनवलेले आहे। या मुळ्याची इथे भाजी पण बनवू शकता, पण आपण इथे थालीपीठ बनवत आहोत। थालीपीठ ह्याचे चवीला अप्रतिम लागतं, नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या इथे कट करून घेतलेल्या आहे। 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे। बघा, इथे मुळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला पुसून घेतला आणि त्यानंतर इथे एकसारखा बारीक असा किसून घेतलेला आहे। आधी 1 चमचा टाकला आणि हा 1 चमचा 2 चमचे इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। नंतर इथे मी 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ इथे ॲड केलेलं आहे। 1 वाटी भरून इथे गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा भरून इथे तीळ ॲड केलेले आहे। 1 छोटा चमचा भरून इथे हळद टाकून घेतलेली आहे। अर्धा चमचा इथे गरम मसाला, 1 चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेले। ऑलरेडी आपण इथे मिरची पण टाकणार आहोत, हिरवी मिरची। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथे टाकू शकता। अर्धा चमचा इथे जिरे ॲड केलेले, अर्धा चमचा भरून इथे धणेपूड ॲड केलेली। आपण हे सर्व आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ज्याप्रमाणे मी इथे मुळ्याची थालीपीठ बनवते आहे ना, हा जो मुळा आहे ना, हा रेड कलरचा आहे। त्याचे जे थालीपीठ बनवते तसे तुम्ही बनवून बघा। आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता जो मुळा किसून घेतलेला होता ना, तो याच्यामध्ये ॲड करूया। त्यानंतर इथे जे साहित्य दाखवलं होतं ते पण आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं। तुम्हाला जर इथे अजून काही साहित्य टाकायचं असेल, भाज्या वगैरे, त्या पण तुम्ही इथे ॲड करू शकता। आता आपण हे छान मिक्स करून हे मळून घेणार आहोत। आधी हा जो मुळा आहे ना, हा ओलसरच आहे, त्यामध्येच आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लागेल तसं थोडंसं पाणी ॲड करून हे मी आता मळून घेणार आहे। हे बघा, इथे छान असे मिक्स करून झालेले आहे। पूर्ण हे जे साहित्य आहे ना, या पिठाला छान लागले गेलेलं आहे बघा। आता इथे लागेल तसं पाणी टाकून मी छान मळून घेणार आहे। हे बघा, इथे छान असं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि 1-2-3 मिनटं आपण हे छान ठेवून देऊया साईडला। आता आपण जे हे भिजवलेलं आहे ना थालीपीठचं, त्यातनं असं मिश्रण काढून घ्यायचं। हे हाताला तेल लावून असं त्यातनं तुम्हाला ज्या साईजचा बनवायचं आहे, लहान मोठा, त्याच साईजचं मिश्रण इथे काढून घ्यायचं आहे। नंतर इथे असं पीठ टाकून घेतलं, इथे लाटून घ्यायचे असे। इथे शक्यतो जास्त पातळ लाटायचं नाही, जरा जाडच ठेवायचं आहे। हे बघा, इथे लाटून झालेलं आहे। तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठे करायचे असेल तर तुम्ही इथे मोठे केले तरी चालेल। इथे मी मीडियम साईजचा लाटून घेतलेला आहे। असं तूप टाकून घ्यायचं, थोडंसं तूप आपण इथे या तव्याला असं पसरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे सावकाश असा आपला हा पराठा सोडून घेतलेला आहे। ह्याला तुम्ही पराठा किंवा थालीपीठ काही म्हणू शकता। इथं पुन्हा मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। तर पूर्ण इथे तूप मी लावून घेतलेलं आहे। लावल्यानंतर इथे सावकाश हे बघा आपण चेंज करून घेतली साईड। पुन्हा इथे थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। आपण ज्या वेळेला खाली घेतला ना पूर्ण भाजल्यानंतर, त्यावेळेला पण तुम्ही तूप लावलं ना तरी चालेल, पण मी इथे असं तूप लावून घेतलेलं आहे।
की पूर्ण या तुपामध्ये हा छान भाजल्या जातो. खायला त्याची टेस्ट छान लागते. आता हा होईपर्यंत मी दुसराही सेम तसाच लाटून घेणार आहे. हे बघा इथे दोन्ही साईड छान मस्त अशी भाजलेली. तुम्ही असे पौष्टिक हेल्दी मुळ्याचे थालीपीठ नक्की करून बघा. चवीला अप्रतिम लागतात. आता हा छान मस्त भाजलेला आहे दोन्ही साईडने. आता हा मी काढून घेते. पुन्हा इथे थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. सावकाश इथे सोडून घ्यायचा. इथे तेल लावलं ना तरी चालेल, पण मी इथे तूप लावलेलं आहे आणि पटकन होता. त्याला काही वेळ लागत नाही. सकाळी तुम्ही ब्रेकफास्टसाठी पण हे बनवू शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. आता मी पुढचेही सर्व थालीपीठ असेच बनवून घेणार आहे. हे थालीपीठ आवडले असेल तर लाईक कमेंट नक्की करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, की जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी नोटिफिकेशन येणार आणि मी रेसिपी टाकली की सर्वात आधी तुम्हाला कळेल. आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.